आपण कितीही विज्ञानाच्या मागे धावलो तरी गावात असणाऱ्या या देवळात आल्यावर आपल्याला परत एकदा नव्याने उभं राहण्याची शक्ती मिळते. आणि हीच शक्ती आम्ही या मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात अनुभवली. हे आहे सावंतवाडीमधल्या ओटवणे गावचं रवळनाथ मंदिर. आमचं रवळनाथाचं सातेरीचं देवस्थान. ह्या देवस्थाना ओटवणे म्हणजे जागृत देवस्थान आहे. ते पहिल्यांदा आपला कासव आणि साप इथे आमच्या जनावरांनी पाळली जातात इथं. आणि देवाची पहिली श्रद्धा देवावर, आमच्या सापावर आणि कासवर. इथे आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा लोकांना सांगतो, या गावामध्ये आल्यानंतर कासव आणि साप हे नागदेव यांची पहिली आमच्याकडे पूजा केली जाते. पूर्ण महाराष्ट्र राज्यातून लोक इथे दसऱ्याला, जात्रेला आणि मोठे सणाला, प्रत्येक गोष्टीला आपल्या ओटवण्यामध्ये लोक इकडे येतात. या मंदिरात फिरताना क्षेत्रपाल, दांडेकर अशी अनेक नावं माझ्या समोर होती. मागच्या भागात नीमा मावशीने राखणदाराच्या दांड्याची गोष्ट सांगितली होती, ज्यावर असलेल्या घुंगराचा आवाज तिला ऐकू येतो. आणि हाच दांडा आज मी प्रत्यक्षात बघत होते. त्यानंतर सुरू झालेल्या आमच्या शंका आणि त्यांचं निरसनाची मैफिल बघायची असेल तर याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूबला आलाय, नक्की बघा.